सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। मी पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष अमोल मंत्री सातारा नगर परिषद सातारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार असे घोषित करतो की उपाध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट निधी यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहे आणि सदर नामनिर्देशन पत्रे छाननी अंतिम असलेल्या व दिलेल्या मुदतीत माघारी केल्यामुळे ॲडव्होकेट निधी बनकर यांची सातारा नगर परिषदेची उपनगराध्यक्षपदी काय विषय चालत आहे या ओके Yes, Ravi. Yes. Hello, please. Yes. इकडे इकडे दादा इकडे. Yes. आम्ही दादा महत्वाचा असतो फोटो. महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती करण्याची पद्धत नियम 2010, 2012 आणि 2019च्या सुधारणानुसार नगर परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा जास्तीत जास्त 5 स्वीकृत सदस्य आपल्याला निवडायचे आहेत. सातारा नगर परिषदेला 50 नगरसेवक असल्यामुळे आपल्याला एकूण 5 स्वीकृत सदस्यांची नेमणूक करणं अपेक्षित आहे. त्यानुसार पक्षीय संख्याबलाचा विचार करता 5 स्वीकृत सदस्यांचे नामनिर्देशन हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले होते. त्यांनी छाननीसाठी उपविभागीय अधिकारी तथा प्रतिनिधी अधिकारी सातारा यांच्याकडे पाठवले होते आणि त्यांनी या 5 नामनिर्देशन पत्रांची छाननी करून वैध नामनिर्देशन पत्राबाबतचं पत्र माननीय पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष सातारा नगर परिषद यांना दिलेले आहे. तर मी नगराध्यक्षांना विनंती करतो की जे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत छाननीचं पत्र प्राप्त आहे त्यानुसार नामनिर्देशित सदस्यांची नियुक्तीची पुढची कारवाई करणे. 5 डायरेक्ट आपण निकाल घोषित करतो. मी पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष अमोल मोहिते सातारा नगर परिषद सातारा मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार असे घोषित करतो की नामनिर्देशित सदस्य पदाकरिता पदनिर्देशित अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सातारा उपविभाग सातारा यांच्याकडील पत्र जे मला प्राप्त झालेले ते नामनिर्देशित सदस्यांचे नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली असून छाननीत वैध असलेले 5 सदस्यांची नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती केलेले ते मी जाहीर करतो. त्यांची नावे खालीलप्रमाणे: भंगे रीना तानाजी, माळवदे शंकर रामचंद्र,
भंडारी सुनील कुमार मोहनलाल, पवार रवींद्र मारुती, चव्हाण पंकज प्रदीप. 5 सदस्य प्राप्त झालेले आणि ते डिक्लेअर करण्यात येते. समिती आपल्याकडे आहे. 6 समितीचे पहिली सार्वजनिक बांधकाम समिती, सदस्य संख्या 15. शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती संख्या 15. स्वच्छता वैद्यक व आणि सार्वजनिक आरोग्य समिती सदस्य संख्या 15. पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समिती सदस्य संख्या 15. नियोजन आणि विकास समिती सदस्य संख्या 15. महिला व बाल कल्याण समिती सदस्य संख्या 15. तसेच आपण यावर नवीन एक दुर्बल घटक विशेष कल्याणकारी समिती याची सदस्य संख्या 9. मंजूर आहे का? महाराष्ट्र जीवन स्वातंत्र्य आधुनिक नागरिक अधिनियम 1965 अनुसार उपाध्यक्ष हे पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समितीचे पदसिद्ध सदस्य सभापती असतील असे ठरवण्यात आलेले आहे. तर आपल्याला मंजूर आहे का? 5 वर्ष पाणी पुरवठा आणि लागणार आहे. मंजूर. मला की मंजूर याप्रमाणे आजची सभा आपली संपली अशी घोषित करतो. ओके. खाली घ्या. ओके. 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 शंकरराव कामाला लागा. ओके. ओके. थँक्यू. मित्र रवी दादा यांना आज खरोखर न्याय मिळाला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नागरिकांच्या सेवेसाठी सातत्यानं 24 तास उपलब्ध असलेला माणूस यांना आज श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वीकृत नगरसेवकपदी विराजमान केले. मी एकच म्हणेन की काम असं करा की रविदादासारखं की न मागता सुद्धा स्वीकृत पद मिळालं पाहिजे. रविदादाला पुन्हा एकदा स्वीकृत नगरसेवकपदी विराजमान झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. एक पडदा पडदा आली इकडे. भेटून येतो. घे बाबा. आलं भेटलो.